नांदेड रेल्वे स्थानकाजवळ दिवसाढवळ्या एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती। पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तासातच तरुणीची सुटका केली आणि एका आरोपीला ताब्यात घेतलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरण झालेली तरुणी रेल्वे स्थानकाजवळ भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती। ताब्यात घेतलेला तरुण आणि तरुणी एकमेकांना ओळखत होते। त्यांच्यात झालेल्या वादामुळे तरुणाने मित्राच्या मदतीने तिला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून नेलं। एका जागरूक नागरिकानं हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल केल्यानं पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली। शहरभर नाकाबंदी करत पोलिसांनी एका आरोपीला पकडून तरुणीला सोडवलं। दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल अशी माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली। पोलिसांच्या या जलद कारवाईचं सर्वत्र कौतुक होतंय। अपडेट जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली। लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला। जे पेट्रोलिंगमध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला। एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे। मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार। तर त्यांचा हेतू काय होता, का त्यांनी अपहरण केलं त्यापूर्वी? ते काय आहे, पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास 6 महिन्यापासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो। त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता। काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पळून गेला। एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे, दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर कारवाई नाही ते लगेच सापडली मुलगी आमची टीम होती आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली। नाही, मुलगीची वय 19 वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास 21 असा वय आहे। त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही, दोन्ही मेजर आहे